नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत 14 जानेवारी 2026 वार बुधवार या वर्षीची मकर संक्रांत या दिवशी आलेली आहे. खूप दिवसानंतर असा योगायोग आलेला आहे की या दिवशी षटतिला एकादशी सुद्धा आहे. अतिशय शुभ अशी तिथी एकादशी तिथी या दिवशी मकर संक्रांत आलेली आहे. शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ 14 जानेवारीच्या दिवशी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत म्हणजेच 6:20 हा पुण्यकाळ असणार आहे. तर मंडळी, या वर्षी संक्रांत आणि षटतिला एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आता आपण काय करावं, तर हीच माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर मंडळी, अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की आपण आता काय करावं, उपवास कोणाचा करायचा, दान कशाचं करायचं, पूजाविधी कशी करायची. षटतिला एकादशी म्हणजे सहा वेळा, म्हणजे षट म्हणजे 6 व तिला म्हणजे तीळ असल्यामुळे आपण 6 प्रकारच्या तिळाचे दान व आपण 6 प्रकारच्या तिळाचे दान हे कशा प्रकारे करू शकतो, तर या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण एकाच व्हिडिओत पाहणार आहोत. तर मंडळी, संक्रांत म्हणजे काय? संक्रांत म्हणजे सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तोच हा दिवस असतो. स्नान, दान, सूर्यपूजा, जप, तप यासाठी अत्यंत श्रेष्ठ हा दिवस मानला जातो. आणि एकादशी म्हणजे काय? एकादशी म्हणजे भगवान विष्णू व विठ्ठल भगवान यांची अत्यंत प्रिय तिथी. या दिवशी उपवास, नामस्मरण, हरिपाठ, अभंग या गोष्टींना खूप महत्त्व असतं आणि हे केल्यानं आपल्याला मोठे पुण्य प्राप्त होते. या दिवशी श्रीहरी विष्णूची पूजा आणि स्तोत्राचे पठण सुद्धा केले जाते. सकाळी लवकर उठून स्नान करावे. या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करावे किंवा श्रवण करावे. घरातील नकारात्मक ऊर्जा यामुळे नष्ट होते. तर मंडळी, संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आपल्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू भगवान यांच्या मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण केला पाहिजे. तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या वड्या यासुद्धा आपण भगवान विष्णूंना अर्पण करू शकतो. विठ्ठल हे भगवान श्रीहरी विष्णूचेच एक स्वरूप आहेत. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते. तर मंडळी, संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे कोणत्या नियमांचं पालन आपणास करायचं आहे याविषयीची माहिती पाहूया. जेव्हा 2 महान तिथी एकत्र येतात तेव्हा शास्त्रानुसार एकादशीला प्राधान्य दिलं जातं आणि मुख्य म्हणजे उपवास हा एकादशीचाच केला पाहिजे. असावा आणि तो एकादशीच केली पाहिजे. संक्रांतीचे दान व पुण्यकर्म एकादशीच्या नियमात आपणास बसवायचा आहे. आता हा उपवास कसा करायचा आहे, तर मंडळी, आपण या दिवशी निर्जला उपवास करू शकता, तर ते सर्वोत्तम मानलं जातं. शक्य नसेल तर आपण फलाहार करू शकता. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी या वस्तू आपणास खाणे टाळले पाहिजे. या दिवशी साबुदाणा, फळे, दूध, ताक इत्यादी आपण खाल्लं पाहिजे. त्याचबरोबर रामकृष्णाच्या मंत्राचा जप केला पाहिजे. पांडुरंग विठ्ठलाचा जप व हरिपाठ म्हटलं पाहिजे. आता पूजाविधी कशी करायची ते बघूया. आपण सकाळी सूर्य उदयापूर्वी आपल्याला स्नान करायचं आहे. सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. देवाची पूजा करून आपल्याला देवघरात एक दिवा लावायचा आहे. नंतर विठ्ठलाची किंवा विष्णू भगवान यांची पूजा करायची आहे. तुळशीपत्र त्यांना अर्पण करायचं आहे. विठ्ठलाच्या किंवा विष्णू भगवान यांच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करावा आणि संध्याकाळी दीपदान, हरिनाम, जप, अभंग, कीर्तन म्हणायचं आहे. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की मकर संक्रांतीला सत्यनारायण करावे का? मग आता एकादशी आली आहे तर आपण या दिवशी सत्यनारायण पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. सत्यनारायण हे व्रत भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे आणि ते एकादशीच्या दिवशी केल्यामुळे त्याचे विशेष लाभ आपणास मिळू शकतात. म्हणून या दिवशी सत्यनारायण आपण करू शकता. 11 वर्षानंतर यंदा मकर संक्रांतीला हा दुहेरी योग जुळून आलेला आहे. त्यामुळे या योगाचा लाभ आपणास कसा करून घ्यावा, तर या दिवशी
तर या दिवशी आपल्याला तिळाचे 6 प्रकारे दानसुद्धा करता येते. तर आपण ते कसे करायचे आहे जाणून घेऊया. 14 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे? मकर संक्रांतीची पूजा जशी नेहमीप्रमाणे करतो तशीच करायची आहे. या दिवशी हळदी कुंकूसुद्धा करायचं आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला जी सुगड पूजा करतात ती नेहमीप्रमाणेच केली पाहिजे. त्याचबरोबर एकादशीचा उपवास करायचा असेल तर तुम्ही नेहमीसारखाच उपवास करू शकता. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तिळगुळ खाल्ल्याने उपवास मोडत नाही. तर या दिवशी आवर्जून आपण देवांना तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करावा आणि स्वतःसुद्धा खावा. पण हा जो पुण्ययोग जुळून आलेला आहे, या पुण्ययोगामध्ये काही विशेष साधना किंवा काही विशेष दान तर तुम्हाला करायचंच आहे. यामुळे तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या घरात सुखसमृद्धी कायम टिकून राहील. जर तुमचा एकादशीचा उपवास नसेल तर तुम्ही तुमच्या घराण्याच्या रीतिरिवाजानुसार संक्रांतीच्या दिवशी जे भोजन बनवता त्यानुसार तुम्ही भोजन बनवा आणि ग्रहण करा. आता दान काय करायचं बघा. संक्रांत व एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आपल्याला दानाचं पुण्य दुप्पट मिळतं. दानासाठी उत्तम वस्तू आपल्याला द्यायच्या आहेत. त्यात तीळ द्यायचं आहे, गूळ द्यायचा आहे, उपहार कपडे द्यायचे आहेत, त्यात ब्लँकेट द्यायचं आहे, चादरी देऊ शकता, चांगले कपडे दान देऊ शकता. फाटके कपडे आपणास चुकूनही दान द्यायचे नाहीत. या दिवशी द्यायचं असेल तर नवीनच कपडे दान द्यायचे आहेत. अन्नदानामध्ये त्यात तांदूळ द्यायचा आहे. अन्नदान करायचं आहे. दान करताना मनात एकच भावना ठेवावी की हे देवा माझ्या घरात सुख समृद्धी, आरोग्य आणि भक्ती नांदू दे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी केलेला उपवास 1000 एकादशी केल्याचे पुण्य आपणास देऊन जातो. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी जर एकादशी आली तर तो उपवास आपण केलाच पाहिजे. आपल्याला 1000 एकादशी केल्याचं पुण्य मिळत असतं. मग या दिवशी काय करू नये बघा. तर या दिवशी मांसाहार करू नये. या दिवशी भांडण, नकारात्मक गोष्टी बोलणे टाळलं पाहिजे. देवाची निंदा करणं किंवा इतराची निंदा करणं या गोष्टी आवर्जून टाळलं पाहिजे. आणि विठ्ठलाचे नामस्मरण केल्यावर जीवनातील अडथळे दूर होतात. तसेच या दिवशी तुळशीची पानं तोडू नयेत हे सर्वांना माहीतच आहे. तसेच तुळशीला देखील या दिवशी पाणी अर्पण करू नये. 2026 संक्रांत आणि एकादशी एकत्र येणे हा फार दुर्मिळ योगायोग आहे आणि असा दिवस आपल्याला अजिबातच वाया घालवायचा नाही. नामस्मरण, उपवास, दान, भक्तीने आपल्या जीवनाला पवित्र करायचं असेल तर या दिवशी उपवास अजिबात तोडू नका. तर मंडळी, तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तर आपण संक्रांतीच्या दिवशी जेवणात नेमके काय काय बनवावे ते बघूया. आता सगळ्यांनाच उपवास शक्य होत नाही. तर मग संक्रांतीच्या दिवशी कोणते पदार्थ खाऊ नये हे आपण बघूया. पण संक्रांत म्हणजे नुसता सण नाही तर ऋतू बदलाचा, दानधर्माचा आणि गोडवा वाढवणारा हा दिवस आहे. बघा, षटतिला एकादशीच्या दिवशी सुद्धा तिळाचं फार मोठं महत्त्व असतं. या नावातच तिळाचे महत्त्व आहे. त्यामुळे मग तिळाचा 6 प्रकारे वापर करायचा आहे. नक्की काय करायचं आहे बघा. पहिला, तिळाचे दान करा. दुसरा, तिळाचे उटणं लावा. तिसरा, तिळाचे होम करा. चौथा, तिळाचे तर्पण करा. 5वा, तिळाचं दान करा. आणि 6वा, तिळाचे भक्षण करा. असं 6 प्रकारे तिळाचा वापर केल्याने पुण्यफळाची आपणास प्राप्ती होते. षटतिला एकादशीच्या दिवशी अंगाला तिळाचं उटणं लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे आपल्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव होत नाही. त्यानंतर दुसरे जे तिळाचे दान आहे ते म्हणजे तीळ तर्पण. एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरायचं आहे. त्यामध्ये पांढरे तीळ आणि कुंकू, हळद टाकायचं आहे. फूल, अक्षत, थोडासा गूळ अशा प्रकारे हे जल आपणास सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे. सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे आणि ओम ग्रहणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तिसरे दान आहे. त्यानंतरचे तिसरे दान दक्षिण दिशेला तोंड करून जल अर्पण करायचं आहे. याला पितरांना तर्पण देणं असे म्हणतात. त्यानंतरच्या तिळाचा चौथं दान आहे तीळ होम. जर या दिवशी आपण आपल्या देवघरात देवी देवतांची पूजा करतो तर त्यांना सुद्धा स्नान तिळाच्याच पाण्याने घालू शकतो. त्याचबरोबर एका पंतीमध्ये थोडेसे तांदूळ, त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये आपण 1-2 कापुराच्या वड्या लावायचा आहे आणि हा कापूर आपल्याला पेटवून तीळ होम करायचा आहे.
त्याच्यानंतरचं पुढचं दान आहे तिळाचं दान. तीळ घातलेले विविध पदार्थ अन्नपदार्थात मिसळून आपण ते खाऊ शकता. याला तिळाचे. त्यानंतर पुढचं जे तिळाचं दान आहे ते म्हणजे तिळदान. आपण एकमेकांना तिळगुळ देतो त्यावेळेस काय म्हणतो, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. एकमेकांना तीळ देऊन आपण तिळाचे दान करतो. दान देण्याला विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात किंवा हव्यकाव्य म्हणजे होम हवन करतात, त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मामध्ये देत असतो. तर मकर संक्रांतीच्या दिवशी 6 प्रकारची दान कोणती आहेत, काय करायचं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओत पाहिलेलं आहे. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.